आदिवासी भागात आरोग्य सेवेचे 3-13. चक्क 2 शिपाई आरोग्य केंद्र चालवित आहेत. आरोग्य केंद्र तर परिसरात जाळली लाखोंची वैध औषधं. राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्थेची लपतरे वेशीला टांगण्याच्या घटना समोर येत असतानाच बुलढाण्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य केंद्र चक्क डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांअभावी 2 परिचारक अर्थात शिपाई चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच काय तर या रुग्णालयाच्या परिसरात लाखो रुपये किमतीचा वैध औषध साठाही जाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील वसाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेची लपतरे वेशीला टांगण्याचा हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील वसाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन 1 वर्षही होत नाही तोच या आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी गैरहजर राहत असल्याने आदिवासींची आरोग्य तपासणी व औषधोपचार चक्क 2 परिचारक करत असल्याचं काल समोर आलं. या रुग्णालय परिसरात फेरफटका मारला असता रुग्णालयाच्याच एका कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात वैध औषध साठा जाळण्यात आल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे या औषधांची मुदत संपलेली नसल्याचाही आरोप होत आहे. एकंदरच आदिवासी भागामध्ये आरोग्य व्यवस्थेची 3-13 वाजले असून संबंधित प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. सुयाची भीती वाटते बघ, उचलून माझी फक्त. ते नाव घेऊन त्याच्यावरचे काय साहेब थांबा काढते एखादं इंजेक्शन जसं त्याचे मागचे पान आहे मागे इंजेक्शन साहेब. मी घेतलं आता ते नाव खोललेच नाही.